मनसेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्या दुकानात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या मारहाणीत उमासरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या महाड ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय। या घटनेनंतर महाडमध्ये राजकीय तणावाचं वातावरण निर्माण झालंय। मंत्री भरत गोगावले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंबद्दल टिप्पणी केल्यानंतर मनसेचे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी नामदार गोगावले यांच्यावर काही गंभीर आरोप करताना जोरदार टीका केली होती। त्यांच्या या वक्तव्याच्या काही तासातच त्यांच्या स्टुडिओवर हल्ला झाला, त्यामुळे हा राजकीय सूड असल्याचा आरोप मनसेनं केलाय। शनिवारी दुपारी 3:30च्या सुमारास काही जणांनी उमासरे यांच्या स्टुडिओत घुसून त्यांना अमानुष मारहाण केली। या हल्ल्यात ते जखमी झालेत। पंकज उमासरे यांनी मात्र महाड पंचायत समितीच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यावर आरोप केलाय। मालुसरे यांच्या उपस्थितीत 7 ते 8 जण माझ्या स्टुडिओत घुसले आणि मला बेदम मारहाण केली। विचारांची लढाई विचारांनी लढायला हवी होती, पण त्यांनी गुंडगिरीचा मार्ग अवलंबला। या भ्याड हल्ला आहे असं ते म्हणाले। त्यांनी मंत्री भरत गोगावले आणि विकास गोगावले यांच्यावर या हल्ल्यात थेट सहभागाचा आरोप केलाय। मनसे नेत्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे। दरम्यान महाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले। या प्रकरणी सपना मालुसरे यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुसरीकडे शिवसेना कार्यकर्त्यांनी मात्र हा वाद वैयक्तिक होता असा दावा केलाय। मी माझ्या दुकानात आतल्या साईडला काम करत होतो। बाहेर बाजून मला आवाज आला 2 लेडीजचा की कोण आहे काय म्हणून। बाहेर पाहून बघितलं तर शिंदे गटाच्या काहीतरी माजी सभापती सपनाताई मालुसरे होत्या आणि त्या दुसऱ्या अजून एक लेडीज होत्या। त्या बोलले की बाहेर आहे। मी बोललो काय काम आहे? ते बोलले फ्रेम घ्यायचं आहे। काय तुझं चाललंय वगैरे? बाहेर आहे। तर त्यांच्या पाठना बिरवाडीतील आणि काही महाडमधील भरतशेठ गोगावलेचे शिंदे गटाचे गुंड कार्यकर्ते विकासनी पाठवले असे ते बोलत होते। आणि येतानाच मी समजून गेलो की त्या आल्या। मी लगेच आतल्या दरवाजाला कडी लावली। त्यांनी मला त्या दरवाजा तोडून मारहाण केलेली आहे, बेदम मारहाण केली आहे। त्यामुळे डोळ्याला इजा, पायाच्या लिगामेंट आणि हाताला दुखापत, मुकामार लागलेला आहे। आणि विकास गोगावलेची सारखं नाव घेत होते की ह्याच्यामुळेच हे झालेलं आहे, यांनी आम्हाला पाठवलेलं आहे। आणि आमच्या मंत्री भरत गोगावलेवरती सारखी तू टीका करतोस, यापुढे जर टीका काय केलीस तर तुला आम्ही जीवे ठार मारू। अशा गुंड प्रवृत्तीचे नेता भरत गोगावले ह्या महाड पोलादपूरमध्ये त्याची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। पंकज उमासरे महाड शहराध्यक्ष म्हणून असल्या गुंडगिरीला मी काही भीक घालत नाही। याच्या पुढे सुद्धा मी अशी प्रत्युत्तर देत राहणार आणि असल्या गुंडगिरीला आम्ही ह्या महाड पोलादपूरमधून नायनाट करू, एवढं तुम्हाला मी सांगतो। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।